बाणगंगा सहकारी साखर कारखाना इडा येथे रखडलेल्या ऊस बिलाच्या मागणीसाठी गणेश अंधारे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। या आंदोलनाला परिसरातील शेतकऱ्यांसह एनडीएमचे संघटनेने जाहीर पाठिंबा दिलाय। एनडीएमचे जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत यांनी उपोषणस्थळी भेट देत ऊस गाळप करूनही शेतकऱ्यांना वेळेत पैसे न मिळणे ही गंभीर बाब असल्याचं सांगितलं। कारखाना प्रशासनाने प्रलंबित ऊस बिलाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला। दरम्यान विविध गावातील शेतकरी आंदोलनात सहभागी होत असून रखडलेले ऊस बिल तत्काळ अदा करण्याची मागणी करत आहेत। उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी सुरू असून कारखाना प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही। आता कारखाना प्रशासन या आंदोलनाची कितपत दखल घेते आणि रखडलेल्या ऊस बिलाबाबत काय निर्णय घेते याकडे परिसरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे। नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण भूम तालुक्यातील आयान साखर कारखाना म्हणजे बाणगंगा साखर कारखाना इडा या ठिकाणी आपण उभा आहोत। तरी आज मला वाटतं गणेश अंधारे यांचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे। 3 दिवस झाले अद्याप माजी आमदार राहुल मोठे यांनी इथं भेट देऊन गेलेले आहेत। त्यांनी शेतकऱ्यांना व जे उपोषणकर्ते आहेत त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही 10 तारखेपर्यंत म्हणजे 10 ऑगस्ट पर्यंत आणि बिल सोडू, कारखान्याचे प्रलंबित जे बिल आहेत ते बिल सोडू, परंतु त्यांची अशी मागणी आहे की 25 तारखेपर्यंत ते बिल क्लिअर व्हायला पाहिजे। आता आपल्यासोबत सर्व शेतकरी आहेत ज्यांचे बिल अडकलेले आहेत, त्यांची आपण थोडक्यात मुलाखत घेऊया की कोणाचं काय म्हणणं आहे त्याचं उत्तर पण आपण ऐकूया। मामा सगळे बिल अडकलेले आहेत तुमचे, त्याच्याबद्दल काय सांगा? माझ्या पेरले झालेलं आहे, 2 महिने झालं तो पैसा नाही जवळ, तरी शेतकऱ्याला हे कारखान्यावाली काही दाद देण्यात। किती दिवस झाले बिल अडकले तुमचं? 5-6 महिने झाले। 5-6 महिने बर, काय सांगाल? हे जे आता एकंदरीत 3 दिवस झालं इथं उपोषणाला बसलेले आहेत गणेश अंधारे, तर त्यांना तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे, काय सांगाल? सर्वप्रथम अंधारे महाराजांचं मी स्वागत करतो की शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी एक माणूस आज 3 दिवस झाले उपोषणाला बसलेला आहे। गेली 6 महिन्यापासून शेतकऱ्याची बिले अडकलेली आहेत व कारखाना येथे कोणतीही दखल घ्यायला तयार नाही। येथे अधिकारी येतात, दुसऱ्या तारखावर तारखा देतात। त्याच्यामध्ये ठराविक शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की ज्या लोकांचा वशील आहे त्या कारखान्याचे पूर्वीचे कोण बॉडी आहे त्यांचीच फक्त बिलं निघाली आहेत, सर्वसामान्य लोकांची बिलं निघाली नाहीत। परंतु डिसेंबर पर्यंतची मला वाटतं या कारखान्याची बिलं निघाली आहेत, पण जानेवारी पासून पुढे कारखाना बंद पडेपर्यंत शेतकऱ्याची व माल वाहतूकदारांची बिलं निघलेली नाहीत। तरी तात्काळ शेतकऱ्याची मागणी आहे की आता सध्या खत टाकायचा मोसम चालू आहे, अजून इतक्या दिवस पाऊस असल्यामुळे ऊसाची वाढ झालेली नाही, शेतकऱ्यापाशी खत न्यायला त्याच्याकडे पैसा नाही, परंतु ते पैसा देण्यासाठी बिल येणं आवश्यक आहे। परंतु या कारखान्याने तारखावर तारीखा देत नुसत्या आता देतो, 15 दिवसाचा वायदा देतो, तरी आतापर्यंत काय याच्यात बिल दिलेलं नाही। तरी त्यांनी तात्काळ या महिना अखेरपर्यंत कसल्याही परिस्थितीत बिल दिलं पाहिजे, अन्यथा हे आंदोलन पूर्ण तीव्र ताकदीने याच्यामध्ये सर्व शेतकरी उतरून अंतिम तयारीला आहेत। धन्यवाद। आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत, काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? नाव सांगा तुमचं? अंकुश अंधारे, राहणार मानकेश्वर। माझं बिल जानेवारी मध्ये गेलंय। महाराज आणि गणेश महाराज अंधारे व त्यांचे सहकारी व शेतकरी वर्ग वारंवार या कारखान्याशी पत्रव्यवहार करतोय। पत्रव्यवहार त्यांनी हे बघा, पत्रव्यवहार करून त्यांनी आमरण उपोषणास त्यांना हे दिले होतं, अल्टिमेट दिले होते 21 तारखेला, पण त्यांनी 30 तारीख गेलेली नाहीये आणि त्यांनी आम्हाला 2 ते 3 लेखी दिलेले। 2 तारखेला बघा लेखी 2 तारखेला लेखी दिले आम्ही, तारीख पण दिलेली आहे हे बघा। 15/7 ते 20/7 पर्यंत आम्ही तुमचं बिल 1 रुपया तुमच्या शेतकऱ्याला ठेवणार नाही, हा शब्द तुम्ही पाळाय का? हा प्रश्न आम्ही त्यांना विचारतोय आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आयुक्त साहेब या प्रकारे आमचे शेतकऱ्यांची व्यथा जाणावी एवढं आम्ही शेतकऱ्याची वतीने करतो। आपलं नाव काय? मी गणेश अंधारे, मानकेश्वरचा शेतकरी आहे। माझा ऊस जानेवारी महिन्यामध्ये गेलाय आणि आमच्याच शेजारी, माझ्या शेजारी चिटकूनच एक राहुलभाई मोठे यांचा कार्यकर्ता आहे, याचा ऊस फेब्रुवारी मध्ये गेलाय कारखाना बंद व्हायच्या टायमाला। माझा ऊस जानेवारी मध्ये जाऊन माझ्या ऊसाचं बिल आलेलं नाही आणि त्यांच्या जवळच्या माणसाचं फेब्रुवारी मधलं बिल आलेलं आहे। मग ते आम्हाला चिडवतात किंवा तू लवकर लावून तुझं बिल माझं आलेलं आहे, बस बोंबलत तसंच तू
आता आम्ही असं कवर बोंबलत बसायचं कारखान्या पुढे येऊन सांगा आम्हाला उत्तर काय आम्ही आता बिगर भाकरी पोटाचा आलात आम्ही आता काय खायचं इथं एकंदरीत यांना असं म्हणायचं आहे की इथं जे कारखानदारी जे आहे त्यांचे जे काही जवळचे लोक असतील त्यांचं बिल लवकर भेटले आणि आमचं बिल अद्याप भेटलेलं नाही असे आता आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर याच्यामध्ये आपल्यासोबत एनडीएमचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत. त्यांनी देखील या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे. एनडीएमचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष आजीनाथ राऊत साहेब आहेत. आपण त्यांना विचारूया. नमस्कार. आपण सध्या इडा तालुका भूम या बाणगंगा साखर कारखान्यावरती आहोत. या ठिकाणी शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून गेली 3 दिवसापासून गणेश अंधारे महाराज यांचं उपोषण या शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलासाठी या कारखान्यावरती 3 दिवसापासून उपोषण सुरू आहे आणि काही शेतकऱ्यांच्या व्यथा आम्ही आता या ठिकाणी जाणून घेतल्या. गणेश महाराजांची देखील या ठिकाणी मुलाखत घेतली. त्यांचं म्हणणं आहे काही जणांचा 8 महिन्यापूर्वी ऊस गेलाय, काही जणांचा 4 महिन्यापूर्वी गेलाय आणि काही शेतकऱ्यांचे आरोप आहेत जे राहुलभाई यांच्या किंवा त्यांच्या पक्षाचे जे शेतकरी आहेत त्यांना पाठीमागणं ऊस जाऊन सुद्धा लवकर बिल मिळालेत. परंतु या ठिकाणी या कारखाना प्रशासनाला सांगावंसं वाटतं तुम्ही शेतकरी तुम्हाला प्रत्येक जण समान आहे आणि असा भेदभाव करणं किंवा तुमचा कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा नेता किंवा तुमच्या जवळचा कार्यकर्ता असा भेदभाव न करता सगळ्याला समान वेळेवर तुम्ही बिल देणं अत्यंत गरजेचं आहे. या कारखान्याचा भोंगळ कारभार या ठिकाणी उघडा पाडण्यासाठी गणेश अंधारे साहेब या ठिकाणी उपोषणाला बसले. त्यांचं देखील या ठिकाणी मी कौतुक करतो. शेतकऱ्यांच्या व्यथा आपण कारखाना प्रशासन व शासनापर्यंत पोहोचवत आहात. खरोखरच अतिशय गंभीर अवस्था या ठिकाणी झालेली. 1 महिना झाला भूमपरांडा तालुक्यामध्ये पाऊस नव्हता. 1 महिन्यापासून पेरण्या झालेल्या आहेत आणि पेरण्या झाल्याच्या नंतर कुठं 2 दिवस झालं पाऊस पडलाय आणि पूर्ण शेतकऱ्यांकडे खत घेण्यासाठी बियाणे घेण्यासाठी पैसा राहिलेला नाही आणि ह्या कारखाना जो आहे तो कारखाना वेळेवर बिल देत नाही. अतिशय भयानक अवस्था या ठिकाणी या कारखान्याची झालेली आहे. तातडीने 25 तारखेच्या आत त्यांची मागणी आहे. 25 तारखेच्या आत आम्हाला बिल मिळाली पाहिजे. तर या ठिकाणी अद्याप कारखान्याचे जे एमडी आहेत त्यांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली नाही. सन्माननीय राहुल मोठे या ठिकाणी काल येऊन गेले परंतु त्यांनी 10 तारखेपर्यंत बिल देतो असं आश्वासन दिलं होतं. यापूर्वी देखील त्यांना लेखी पत्र दिलं आहे. यापूर्वी वेळेवर बिल देण्यात येईल असं लेखी त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु या ठिकाणी बिल मिळालेलं नाही. 8 महिने 10 महिने 6 महिने असं काही लोकांचा ऊस या कारखान्याला गेलेला आहे परंतु अद्याप कुणालाही बिल या ठिकाणी मिळालेलं नाही. शेतकरी खूप अडचणीत आहेत. अनेकांच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत. अनेकांच्या पेरण्या राहिलेल्या आहेत. एक तर वेळेवर पाऊस पडत नाही आणि तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या डोळ्याचं अश्रू पुसायचं सोडून तुम्ही शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम या ठिकाणी हा कारखाना करत आहे. ही खूप गंभीर आणि चिंताजनक गोष्ट आहे. आपण 2 ते 4 दिवसामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याचं बिल दिलं नाही तर याहीपेक्षा गंभीर स्वरूपाचं तीव्र आंदोलन या ठिकाणी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही असं मी या शेतकऱ्यांच्या वतीने सांगतो. आणि गणेशजी अंधारे महाराज यांना देखील मी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीनं पाठिंबा या ठिकाणी दर्शवतो आणि पुढील काळात 4 दिवसामध्ये जर बिल नाही मिळालं तर आम्ही पाहिजे ती मदत आपण सगळ्या शेतकऱ्यांना करू या ठिकाणी असं आश्वासन देतो आणि थांबतो. म्हणजे त्याची अवस्था या कारखानदारांनी भिकाऱ्यासारखी केली. म्हणजे स्वतःचा माल देऊन जर स्वतःचे पैसे त्यांना हे कारखानदार देत नसतील वेळेवर तर या शेतकऱ्यांना मरायचं का? आज यांच्या शेतामध्ये आता जी का पीक पेरणीचं टायमिंग आहे या शेतीमध्ये त्यांना मशागती करायला रुपया नाहीये त्यांच्या खिशामध्ये. आज ही नेते मंडळी हीच कारखानदार मंडळी त्यांचे घर व्यवस्थित चालतात पण शेतकऱ्याचं दुखणं तुम्ही कधीतरी समजून घेणार का? शेतकऱ्याच्या शेतामध्ये बांधावर जाऊन तुम्ही त्यांच्या शेतातली मशागत करणार का? म्हणजे या सगळ्या गोष्टी कुठंतरी कारखानदारांनी समजून घेऊन तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्यांचं बिल त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावं. बरं, आता तुम्ही या उपोषणाला 3रा दिवस आहे. 3 दिवस झाले. कोण कोण भेटायला आपल्याला? आता गेल्या 3 दिवसात फक्त कारखान्याच्या वतीने कारखान्याचे काय जे ट्रस्ट मंडळ काय बॉडी आहे संचालक मंडळी आणि राहुल भैया हे आपल्याला या ठिकाणी भेटून गेले. माजी आमदार परांडा वाशीचे राहुल मोठे
हे या उपोषणाच्या स्थळी भेट देऊन गेलेले आहेत. आपल्यासोबत शेतकरी बांधव पण आहेत. आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूया. त्यांचंही थोडक्यात आपण म्हणणं ऐकूया. काय सांगाल? बोलू शकता. काय सांगाल? आमचा मुलगा आज 4थ्या वर्षाला ऍडमिशन घ्यायला रुपया नाही जवळ. काय करायचं? आम्ही फाशी घ्यायची का इथं कारखान्यावर? आता किती महिने झाले? 6 महिने झाले बिल अडकलेलं. हा. आपण पाहतात सर्व शेतकरी आहेत इकडे उभा राहिलेले. जवळपास 100-200 शेतकरी आहेत. तर सर्वांचं एकच म्हणणं आहे की कुणाच्या 6 महिने झाले, कुणाच्या 8 महिने झालेले आहेत, परंतु अद्याप बिल आलेले नाही. आणि उपोषणकर्ते जे आहेत गणेश अंधारे, त्यांचं म्हणणं आहे की जर कारखान्याने बिल ताबडतोब दिलं नाही तर ते आम्हाला व्याजासहित देण्यात यावं, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.